पाटील यांनी या सगळ्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे आता त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप प्रत्यारोप केले जात होते त्यालाही त्यांनी उत्तर दिलेलं आहे। मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यावरती सुद्धा हल्लाबोल केला। भुजबळ साहेब जरा सुधरा, कोयता कोराडीचं पाय तोडण्याची तुमची संस्कृती आहे, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ओबीसी आणि मराठा समाज फुटणार नाही असा पलटवार त्यांनी भुजबळांवर केलेला आहे। छगन भुजबळ काही बरळतात, भुजबळ आम्हाला काय संस्कार शिकवणार, सुसंस्कृतपणा तुमच्याकडून शिकावा का असा सवाल मनोज जरांगेने विचारलाय। आता ते काय त्याची संस्कृती त्याप्रमाणे ज्याचं शिक्षण त्याची संस्कृती त्याच्याप्रमाणे तो खालच्या लेवलला जाऊन टीका करणार। त्याला असं आहे की टीका करायला सुद्धा चांगले शब्द सापडतात ना, पण ते जर चांगल्या शब्दाचा जर अभ्यास नसेल तर मग काही शब्द वापरायचे आणि टीका करायची। सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकावं बरं भुजबळ साहेब, सुधरा। आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला सुधरा, बसायचा श्वाक राव तुम्हाला। शेवटी या राज्यातला एक अभ्यासू माणूस व्हावं, मला लय टेन्शन येऊन बाबा तुम्हाला झटका बसला तर नाही बाबा, आम्हाला असं पागल होऊन द्यायचा इतका चांगला माणूस। तर त्यांचे आजूबाजूचे मित्र आपण बघितले, कोण पिस्तूलवाले आहेत, कोण काय आहेत, कोण काय आहेत, कोण काय आहे, बेकार पिस्तूलवाले सगळ्यांना माहिती आहे। परवाच्या दिवशी बातमी आली होती 200 बेकायदा पिस्तुलांची ज्या आयात जालनामध्ये झालेली आहे 200। आता तिकडचेच वाळूवाले माफिया आमचं हीच मंडळी जवळ असली तर मग ते काय शिकणार। तुमची संस्कृती काय, कोयत्याच्या कोराडीच्या काठ्याच्या पाय तोडण्याच्या भाषा करणारे तुम्ही काय संस्कार शिकवणारे तर राज्याला आणि आमची संस्कृती कशाला काढिता। तुमचं तुम्ही बघा ना, धोरण आमचं आम्ही बघतो काय आहे ती। मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतरही आपला लढा संपणार नसल्याचं जरांगे पाटील म्हणाले। मराठा आरक्षणानंतर धनगर मुस्लिम आरक्षणाचे प्रश्न हाती घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं। हे आरक्षणाचे प्रश्न सुटले की मग शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले।